माझ्या मित्रमैत्रिणींनो, सविकिरण रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे वांग्याचं भरीत कसं बनवायची याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा। तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर हे आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे। तुम्ही ही नक्की ट्राय करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम आपल्याला या ठिकाणी लागणार आहे, मी इथे 2 वांगे घेतलेले आहे। हे भरताचे वांगे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, कांद्याची पात, शेंगदाणे आणि इथे कोथिंबीर घेतलेली आहे, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, अद्रक आणि 2 बारीक चिरलेले कांदे आणि मीठ। इथे मी कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहे आणि जिरे आणि मोहरी आपल्याला इथे 1-1 चमचा लागणार आहे। प्रथम आपण वांग्यांना तेल लावून घेणार आहोत। तेल यासाठी लावायचे आहे की आपण जेव्हा वांगे भाजायला घेणार आहोत त्यावेळेस आपले वांगे हे व्यवस्थित भाजले जातील, जास्त वेळही लागत नाही। आता आपण इथे वांगे भाजायला ठेवणार आहोत। आपल्याला व्यवस्थित खमंग असे वांगे हे भाजून घ्यायचे आहे। थोड्या थोड्या वेळाने आपल्याला हे उलटसुलट करायचे आहे। अगदी 5 ते 10 मिनिटात आपले हे वांगे व्यवस्थित भाजले जातात। आता इथे आपले वांगे हे तुम्ही बघू शकता भाजल्या गेलेले आहे। हे मी प्लेटमध्ये काढून घेते आहे। आता आपण ज्या हिरव्या मिरच्या होत्या त्याही आपण या ठिकाणी भाजून घेणार आहोत। इथे मी देठ काढलेले नाही आहे, ते यासाठी नाही काढले आहे की आपण जेव्हा उलटपालट करू मिरच्या त्यावेळेस ते इझिली उलट करता येईल आपल्याला। व्यवस्थित ह्या मिरच्याही छान आपल्याला भाजून घ्यायच्या आहे। मिरच्या हे लगेचच भाजल्या जातात त्यामुळे याला वेळ लागत नाही। तुम्ही इथे बघू शकता आपल्या ह्या मिरच्या या भाजल्या गेलेल्या आहेत। आता आपण याचे साल काढून घेणार आहोत। साल लवकर निघण्यासाठी इथे मी एक तुम्हाला ट्रिक सांगते आहे। आपण ओल्या हाताने लवकर साल ही निघते, ओला हात करायचा आहे आपल्याला, तर आपल्या वांग्यांचं पटकन वरची साल ही इझिली निघून जाते। आणि दुसरी ट्रिक ही की डायरेक्ट नळाच्या पाण्याखाली तुम्ही वांगे धरले तरीही आपली साल ही पटापट निघते। इथे आपली साल ही काढून झालेली आहे। अशाच प्रकारे आपण दोन्ही वांग्यांची साल काढून घेणार आहोत। इथे आपले साल काढल्या गेलेले आहे। आता आपण हे व्यवस्थित आतून चिरून बघणार आहोत की काही कीड वगैरे लागली नाही आहे आपल्या वांग्यांना असे। आता आपण हे चाकूने मॅश करणार आहोत। दुसरेही वांग आपण चेक करून घेणार आहोत। आता व्यवस्थित आपण हे मॅश करून घेणार आहोत। तुम्ही हे डायरेक्ट कट करूनही करू शकता, नाहीतर मिक्सरलाही तुम्ही मॅश करू शकता। आणि तिसरी जे आपलं पावभाजी मॅशर असतं त्यानेही तुम्ही मॅश करू शकता। इथे मी चाकूने मॅश केलेला आहे। आता आपण जे मी कोथिंबीरचे देठ आणि ज्या हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतले ते आपल्याला मिक्सरला वाटून त्याची चटणी करून घ्यायची आहे। इथे आपली चटणी तयार आहे। आता तुम्हाला मी दुसऱ्या प्रकारेही मॅश करून दाखवत आहे। पावभाजी मॅशरने आपण व्यवस्थित हे जे आपले भाजलेले वांगे आहेत ते आपण मॅश करून घेतलेले आहे। तुम्ही ते बघू शकता किती स्मूथली हे मॅश केले गेले आहे। आता आपण इथे तेल टाकून घेणार आहे। भरताला थोडं तेल जास्तच लागतं, त्यामुळे तुम्ही तेल हे जास्त घ्यायचं आहे थोडे नेहमीपेक्षा। इथे मी जिरे मोहरी टाकून घेतलेली आहे, कढीपत्ता। आता जे शेंगदाणे ते आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये खरपूसे तळून घ्यायचे आहे। तुम्ही इथे जास्त प्रमाणात शेंगदाणे वापरले तर भरीत खूपच टेस्टी असे भरीत लागतं आपले। आपले शेंगदाणे हे छान खरपूस तळल्या गेलेले आहे। आता इथे मी अद्रकची पेस्ट टाकलेली आहे। आता इथे मी 2 बारीक चिरलेले कांदे घेतलेले होते तेही आपल्याला परतून घ्यायचे आहे गोल्डन रंगावर। थोडंसं मी इथे मीठ टाकते आहे जेणेकरून आपला कांदा हा लवकर परतला जाईल।
इथे आपला कांदा हा परतला गेलेला आहे. आता आपण यामध्ये जी चटणी वाटून घेतली होती, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीरीच्या काड्या आपण टाकून ही चटणी वाटून घेतलेली आहे, ती आपल्याला तेलामध्ये टाकून परतून घ्यायची आहे. आपली चटणी ही परतल्या गेली आहे. आता आपण यामध्ये जो कांद्याची पात घेतलेली आहे, ती आपण धुवून बारीक चिरून घेतलेली आहे, ती व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे. आता आपण यामध्ये जे मॅश केलेले वांगे ते हे टाकून घेणार आहोत. आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित असे छान परतून घ्यायचं आहे. आपले इथे भरीत हे छान परतल्या गेले आहे. आता आपण इथे अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. मीठ हे जपूनच टाकायचं आहे, जेवढं आपल्याला लागेल त्याप्रमाणे, कारण की अगोदरही आपण मीठ टाकलेलं आहे. आता आपण आपले हे भरीत होत आलेलं आहे. आता आपण वरून कोथिंबीर घालून घेणार आहोत, थोडेसे कांद्याची पात. आता हे आपले भरीत खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही हे नक्की ट्राय करा. आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. किती परफेक्ट असं आपलं हे वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. आता आपण गार्निशिंग करून घेणार आहोत कोथिंबीर टाकून. इथे आपलं भरीत हे खाण्यासाठी रेडी आहे. तुम्ही हे नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.